हॅलो एव्हरीवन, आज आपण बघणार आहे एक नवीन फ्लावरची डिझाईन्स। त्यासाठी मी घेते एक 2 फुटाचा पेपर घेणार आहे। याच्यावर आपण एक फुलाची सुंदर अशी डिझाईन काढूया। त्यासाठी आपण नेहमीप्रमाणे असाच पेपर फोल्ड करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने पेपर फोल्ड करून उरलेला जो पेपर आहे आपल्याला तो कट करायचा आहे, म्हणजे आपल्याला 2 फूट परफेक्ट अशी पेपर कटिंग मिळते। तर आपल्याला हे नेहमीप्रमाणे आपण असा थोडासा क्रॉस मध्ये कट करून घ्यायचा आहे। आपल्याला हा त्रिकोण बनवून घेतलेला आहे आपण पहिला, कारण आपल्याला चौकोन असा हा पेपर पाहिजे होता 2 फुटाचा, म्हणजे 24 बाय 24 आपल्याला हे पाहिजे पेपर। आणि हा उरलेला जो पेपर आहे, हा चार्ट पेपर घेतला होता 2 फुटाचा मी। तर आपल्याला आता हे आपल्याला कट करायचा आहे। उरलेला हा जो पेपर आहे आपल्याला इथून कट करून घ्यायचा आहे। तर आपल्याला हा एवढासा उरलेला जो पेपर आहे इकडचा, तो आपल्याला पूर्ण कटिंग करून घ्यायचा आहे। जो हा पेपर आहे आता कटिंग करून घेतोय आपण व्यवस्थित। तर आपण हा पेपर कट केलेला आहे। तर आपल्याला हा 24 बाय 24 चा परफेक्ट असा आपल्याला चौकोन मिळालेला आहे। आपण पहिला फोल्ड असा केला होता, अशा पद्धतीने आपण त्रिकोण बनवला। ओके, तर ह्या पेपरची घडी आपण अशा पद्धतीने घातली त्रिकोण साइज मध्ये। तर आपण असा पेपर कटिंग करून घेऊन आपण त्रिकोण अशी घडी घातलेली आहे। त्यानंतर आपल्याला पुन्हा आपल्याला हे ओपन करायचं आहे। आता दुसऱ्या साइडने सुद्धा आपल्याला त्रिकोण करून घ्यायचं आहे। हे एक मार्किंग साठी असं करून घ्यायचं आहे। आपल्याला असा एक परफेक्ट असं मार्किंग करून घ्यायचं आहे। आपल्याला सिंपल असं एक त्रिकोण आणि हे एक असं करून घेतलंय। आता आपल्याला पुन्हा हे ओपन करायचं आहे। तर आपल्याला असं सरळ ठेवायचं आहे आणि आता असं मधून फोल्ड करायचं आहे। तर आता आपल्याला चौकोन अशी घडी घालून घ्यायची आहे। चारी बाजूने असंच करून घ्यायचं आहे। तर आपण हे आडवे आणि उभे हे असे दोन्ही मारून घेतलेले आहेत। ओके, तर आता आपल्याला काय करायचं आहे, असा हा फोल्डिंग केलेला आहे। हा आपल्याला 8 लाईन्स आपल्याला मिळालेले आहेत। ओके, हे अगदी आता आपल्या व्यवस्थित असे 8 लाईन मारून झालेले आहेत। तर आपण आता ह्याच मधून मधून असं आपल्याला फोल्डिंग करायचं आहे। त्यानंतर पुन्हा घडी ओपन करायचे आणि परत आपल्याला दुसऱ्या साइडने सुद्धा आपल्याला फोल्डिंग करून घ्यायचं आहे। असं आपल्याला चारही बाजूने फोल्ड करून घ्यायचं आहे। आडव्या उभ्या दोन्ही लाईन्स आपल्याला मार्किंग करून घ्यायचे आहेत। तर आता आपल्याला हे ओपन करून घ्यायचंय पेपर। ओके, तर आपल्याला अशा उभ्या आणि आडव्या असे लाईन्स मिळालेले आहेत। तर आपण हे लाईन्स मारून घेऊया। ओके, क्लिअर लाईन्स मारून घेऊ। तर त्याआधी आपल्याला एक वर्तुळ काढून घ्यायचंय। या पद्धतीने वर्तुळ काढून घ्यायचंय, 2 इंचाचा वर्तुळ। हा मधला जो आपला पॉइंट आहे, या पॉइंटला पकडूनच आपल्याला एक वर्तुळ काढून घ्यायचंय। तर आपण असा एक वर्तुळ काढून घेतलेला आहे। तर आता याच्यामध्ये अजून एक छोटासा वर्तुळ, त्यानंतर आणखी एक छोटासा वर्तुळ काढून घेतोय आपण। त्याला मी फक्त एक अर्धा इंच कमी करते।
तर आपल्याला फक्त इथून एवढंच घ्यायचं आहे, अर्धा इंचच कमी केलाय आपण. ओके, तर अर्धा इंच इथून कमी करून घ्यायचंय आणि पुन्हा आपल्याला एक आतून छोटीशी लाईन आहे ते मारून घ्यायचंय. अजून थोडंसं कमी करून घ्यायचंय. तर असे आपण 3 वर्तुळ काढून घेतलेले आहेत. ओके, तर हे झाले आपले 3 वर्तुळ. ओके, आता आपण हे वर्तुळ तर काढून घेतले 3 वेळा. ओके, एक मोठा 2 इंचाचा, त्यापेक्षा अर्धा इंच कमी, त्यानंतर अर्धा इंच कमी, असं आपण एक 3 वर्तुळ काढून घेतलेले आहेत. पण आपल्याला अजून याच्यामध्ये एक एक लाईन्स मारून घ्यायचे, जेणेकरून आपल्याला एक चांगल्या प्रकारचा एक फ्लावर तयार होईल. अशा पद्धतीने आपल्याला आखून घ्यायचं आहे. तर त्यासाठी मी काय केलं, पुन्हा एकदा असा फोल्ड केलेला आहे. तर पुन्हा असा फोल्ड केला, त्यानंतर पुन्हा एक मिडल फोल्ड करून घेतला. हा आपला पहिल्याचा मार्किंग केलेला जो पेपर आहे तिथूनच घेतला आहे. त्यानंतर आपल्याला याच्या मधोमध आणखी एक आपल्याला फोल्ड करायचं आहे. ओके, याच्या भरमध्ये बस इतकं मार्किंगसाठी आपल्याला पाहिजे. बरोबर फ्लावर येण्यासाठी, एकदम परफेक्ट असा आकार येण्यासाठी आपल्याला हे करावं लागेल. अशा पद्धतीने आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. ओके, तर हे आपल्याला एक थोडीशी आतल्या साईडची फ्लावरसाठी आपल्याला एक मार्किंग तयार झाली. आपण तिथून आता एक माप घेऊया याच्यातून. ओके, अशा प्रकारचे मार्किंग तयार झालेले आहेत. तर आता हे सर्व ओपन करून घेऊ आपण. हे आता हे ओपन करून घेतलं तर आपल्याला ह्याच्यातले 8 आणि 16 मार्किंग्स तयार झालेले आहेत. ओके, तर आपल्याला काय करायचं आहे, ह्यातली मधली लाईन जी आहे फुलाच्या मेन पार्टसाठी येणार आहे आणि हा फुलाचा ब्रॉड साईज येणार आहे. ओके, तर आपल्याला हे मार्किंग मिळालेलं आहे. तर आता इथून एक छानशी एक डिझाईन काढून घेऊ. तर आपल्याला हे मार्किंग्स मिळालेली आहे. तर आपल्याला पूर्ण असे लाईन्स मारून घ्यायचे आहेत. 8 लाईन्स मारून घ्यायचे आहेत. एक लाईन सोडून दुसरी लाईनला आपण मारून घ्यायचं आहे. हे एक लाईन मारली, एक सोडायची आणि पुन्हा एक मारून घ्यायचं आहे. ओके, अशा पद्धतीने एक एक लाईन्स मारून घ्यायचे आहेत. आपण इथला एक लाईन सोडली आणि इथे लाईन मारून घेतोय, या साईडला आणि ह्या साईडला, दोन्ही साईडला मारून घ्यायचंय. इथून इथपर्यंत घेतलं वर्तुळच्या बाहेर आणि हे पण आपल्याला वर्तुळच्या बाहेरच घ्यायचं आहे. तर आपण एक लाईन सोडून एक लाईन मध्ये आपण लाईन्स मारून घेतलेत. इथे पण आपल्याला तसंच करायचं आहे. आता आपल्याला मधून एक फ्लावर काढून घ्यायचं आहे. फ्लावरसाठी हे परफेक्ट असं माप करून घेतलंय, मार्किंग करून. असं आपण एक लाईन्स मारून घेतलेत. ओके, तर आपल्याला आता इथे एक फ्लावरची डिझाईन काढायची आहे. याच्यामध्ये पण फ्लावर यायला पाहिजे. ओके, अशा पद्धतीने आपण एक काढून घेऊया फ्लावरची डिझाईन. ओके, त्यासाठी आपल्याला एक काय करायचं आहे, याच मापाचा आपल्याला एक छोटासा पेपर कटिंग करायचा आहे. ओके, पेपर घेऊया आपण. आत्ता जो आपण काढलेला पेपर होता तोच वापरूया याला. तर आपण हा पेपर घेतलेला आहे. तर हा तुकडा पेपर कटिंग आपल्याला करायचा आहे एक छानसा असा फ्लावरची डिझाईन देण्यासाठी. तर आपल्याला इथे आपण जे घेतलेलं आहे हे मार्किंग, तर आपल्याला बघायचं हे मार्किंग कितीपर्यंत घ्यायचं आहे आपल्याला. ओके, तर आपल्याला इथून आपल्याला 4 इंच घ्यायचं आहे. आता आपल्याला 4 इंच घ्यायचं आहे.
इथे सगळीकडे आपल्याला 4 इंचाची मार्किंग घ्यायचे. ओके. तर आपण हे 4-4 इंचाचे हे मार्किंग करून घेतलेलं आहे इथे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, जो पेपर आपण कटिंग केला होता या प्रकारचा, तर आपल्याला हेच घ्यायचं आहे खाली आणि याला बरोबर मध्यभागेमध्ये आपल्याला एक 7 इंचाचं मार्किंग करून घ्यायचं आहे. जसं की आपल्याला याच्या दोन्हीच्या मध्ये आपण जी मार्किंग केली होती पेपरची, तर आपल्याला ते घ्यायचं आहे. तर 7 इंच घ्यायचं आहे आपल्याला. इथे 7 इंचाचा जो मार्किंग आहे, इथून आपण इथपर्यंत 7 इंचाचं हे मार्किंग घेतलेलं आहे. तर आपल्याला हेच याच्यावरती पेपर कटिंग वरती आपल्याला घ्यायचं आहे, बरोबर मधून फोल्ड करायचं आहे. तर आपल्याला इथून या मधल्या लाईन्स वरती ठेवून आपल्याला इथून मार्किंग करून घ्यायची आणि इथे आणि आपल्याला जो इथला जो पॉइंट आहे तर आपण इथून 7 इंचाचं इथे मार्किंग केलेलं आहे. हा जो आहे इथून 7 इंचाचं मार्किंग केलेलं आहे. इथे पण आपल्याला इथे मध्ये आपण मार्किंग करून घेतलेलं आहे. ओके. तर आपल्याला इथून ह्या लाईन्समध्ये इथपर्यंत आपल्याला राऊंड शेपमध्ये द्यायचं आहे. ओके. तर मी 7 इंचाचा हा पेपर कटिंग करून घेते. 7 इंचाचा हा पेपर कटिंग आहे. तर आपल्याला इथून आपल्याला जेवढा ब्रॉड पाहिजे तेवढं आपल्याला घ्यायचं आहे. तर आपल्याला आता 2.25चा हा ब्रॉडनेस पाहिजे याच्यामध्ये. हे आहे 2.25चा ब्रॉडनेस. म्हणजे आपल्याला जी जागा आहे या पेपरच्या मध्ये तेवढं आपल्याला इथून घ्यायचं आहे 2.25. तर आपल्याला पूर्ण हे असे मार्किंग करून घ्यायचे आणि याला एक पाकळीचा आकारच्या शेपमध्ये, ह्या पानाच्या शेपमध्ये आता आपल्याला पेपर कटिंग करायचंय. तर आपण ह्या पद्धतीमध्ये आपण पेपर कटिंग केलेलं आहे फ्लावरच्या साईज मध्ये आणि फ्लावरच्या आकारमध्ये. तर हे असं पानाचा शेप तयार झालेला आहे. ओके. तर हा एकदम छान असा पाकळीचा आकार आलेला आहे. ओके. तर आपल्याला याच्यामध्ये थोडासा राऊंड शेप द्यायचा आहे. याला इथून खालीसे थोडासा या पद्धतीने आपल्याला राऊंड शेप मध्ये कट करायचं आहे. ओके. आपण जे पहिल्याची आधीची जी मार्किंग केलेली आहे, इथून आपल्याला एक आतमध्ये दुसरा एक फ्लावरचा शेप काढून घ्यायचा आहे याच्यामध्ये. आता इथे एक आपल्याला अर्धा इंच घ्यायचं आहे. किती? इथून एक अर्धा इंच. आता हा पेपर जो घेतलेला आहे ना, इथून आपण फोल्डिंग केलेला होता. इथून आपल्याला 7 इंचाचा हा मार्किंग केला होता. त्याच्या आपण मध्यातून इथून घेतला होता थोडासा खाली, म्हणजे ह्या आकारमध्ये आपण घेतलं होतं. ओके. तर आपल्याला याच्यामध्ये पानाचा शेप काढायचा होता, तर आपण तो काढलेला आहे. तर आपल्याला इथून हा जो पानाचा शेप आहे, आता तो आपल्याला काय करायचा आहे, इथे घ्यायचा आहे
हा पानाचा शेप इथून घ्यायचा आहे. इथून आता आपल्याला 3 इंचाचा हा मार्किंग करून घेतोय आता इथे आणि इथेपर्यंत. ओके, इथून आणि इथपर्यंत आपल्याला एक छोटंसं असं पानाचा आकार काढून घ्यायचा आहे आणि आपल्याला इथे याच्यामध्ये आपल्याला थोडासा अंतर घ्यायचं आहे आणि आपल्याला इथून एक छानसा असा एक फुलाचा आकार द्यायचा आहे. असा राऊंड शेपमध्ये आपल्याला हा पेपर कटिंग करायचा आहे या टाईपमध्ये. तर असा हा आपण एवढासा पेपर कटिंग केलेला आहे. तर आपल्याला ही डिझाईन आपल्याला अशी मिळते या पद्धतीने. ओके, तर आपल्याला ही डिझाईन आता आपल्या पेपरवरती ठेवायची आहे. मग आपल्याला हे पूर्ण डिझाईन कंप्लीट करून घ्यायचं आहे. तर ही डिझाईन आता आपल्याला ठेवून घ्यायची इथे. ओके, तर असा हा आपल्याला परफेक्ट असा पानाचा शेप आपल्याला तयार मिळालेला आहे. तर आता आपण ह्याच्या पेपरवरती आपण करून घेऊया. ओके, तर आता आपल्याला हे पूर्ण मार्किंग करून घ्यायचं आहे. आता याला व्यवस्थित असं मार्किंग करून घ्यायचंय. जो आपण पेपर फोल्डिंग केला होता अशा पद्धतीने या मधल्या लाईन वरती ठेवायचं आहे इथे बरोबर मध्ये. तर आता हे आपल्याला परफेक्ट असं आखून घ्यायचंय. तर ह्या पद्धतीने आपल्याला हे डिझाईन आपल्याला मिळते. आता एकदम सुंदर अशी डिझाईन आपल्या हाताने तयार होते. ओके, तर ही सुंदर डिझाईन आपल्याला हँडमेड रांगोळी, 3D रांगोळी की रेडी रांगोळी किंवा आपल्याला मॅट रांगोळीसाठी ह्या डिझाईन उपयोगाला येतात. ओके, तर ही झाली आपली डिझाईन्स. तर पुन्हा आपल्याला इथे असं ठेवायचं आहे. परत अजून तेच आपल्याला डिझाईन करायचे. हे आतल्या पाकळीचा आकार आपल्याला आधी देऊन घ्यायचे. त्यानंतर आउटसाइडचं पण देऊन घ्यायचंय. त्यानंतर आपल्याला आउटसाइडचं पण द्यायचं आहे. तर आता ही आपली डिझाईन कंप्लीट झालेली आहे. ओके, तर आपल्याला ही लाईन्स आता पुसून घ्यायचे. जे आपण मार्किंग केले होते ते सगळे पुसून घ्यायचे.
तर आता ही सुंदर रांगोळी आपल्याला मिळालेली आहे. तर अजून आपल्याला याच्यामध्ये जर आउटलाईन काढायची असेल तर आपण काढू शकता. ओके, त्यासाठी परत आपल्याला तोच पेपर घ्यायचा आहे, हा आपला. ओके, याच्यातून आपल्याला फक्त अर्धा इंचाचा इथून वाढवून घ्यायचा आहे. ओके, इथून इथपर्यंत आपल्याला अर्धा इंचाचं हे वाढवून आपल्याला पेपर कटिंग करून घ्यायचं आहे. तर आता आपण हा पेपर कटिंग करायचा आहे. कोणता? तर हा पेपर कटिंग आपल्याला करून घ्यायचा आहे, तो आतल्या डिझाईनसाठी. आतमध्ये जो आपल्याला मार्किंग करायचं आहे त्याच्यासाठी आपल्याला हे मार्किंग करून घ्यायचं आहे. हा पेपर आता हे मार्किंगच्या वरूनच आपल्याला कटिंग करायचं आहे. ओके, तर पहिला स्टार्टिंगला इथून अर्धा इंचापेक्षा थोडंसं कमी आपल्याला एक कटिंग करून घ्यायचं आहे राऊंड शेपमध्येच. आणि आपल्याला हाच पेपर कटिंग आता करून घ्यायचं आहे आतल्या मार्किंगसाठी. ओके, तर हे आता आपल्याला काढायचं आहे हेच साईडला. ओके, हा मधला भाग आपण घेतलेला आहे तो आता इथे आपण आखून घ्यायचा इथे. तर आता आपल्याला हे व्यवस्थित मार्किंग करून घ्यायचं आहे. याच्या बाजूला जो होता आपण त्याच्या बाजूलाच आपण हे ठेवून आता हे आउटलाईन काढून घ्यायचे या पेपरची. तर आपल्याला ही डिझाईन अशी या पद्धतीने मिळते. ओके, तर आता ही डिझाईन आपल्याला अशी परफेक्ट मिळते. ओके, तर आपल्याला सगळीकडे आता आपल्याला असंच करून घ्यायचं आहे. तर परत आपल्याला हाच पेपर असाच ठेवायचा आहे आणि इथे बाजूला मार्किंग करून घ्यायचं आहे. आता ही डिझाईन आउटलाईन काढून घ्यायची. तर आपल्याला हे सगळी डिझाईन करून झालेली आहे. हे सुंदर अशी रांगोळी आपली तयार झालेली आहे.
ही झाली आपली सुंदर रांगोळी तयार. ओके, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.